माझा ऐसा किंवा नमनो देह माझा ऐसा तव भरवसा मिळेल कैचा धाक सकळीत हे आपुले नमनो देह माझा ऐसा मग भरवसा मिळेल देवची बरे देवची बरे देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही नमना देव माझा ऐसा मग भरवसा कळेल महायोग पीठे दळी भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातु महींद्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे ऋण संताच्या त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासदुका ओम ब्रह्मानंदं परं सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः दया संगतीने विराग झाला मनोदरीचा जडवास गेला साक्षात परमात्मा मद भेटविला विसरू कसा मी श्रीपाद पादुकांना विसरू कसा मी रामदास पादुकांना गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर मुक्ताबाई नमो त्रिगुण पावनी आदत्रय जननी देवाची प्रस्तुत प्राप्त प्रसंग या ठिकाणी काही निमित्त मात्र कीर्तन सेवा आणि कीर्तनरूपी सेवेचे निमित्त ज्यांचा आज द्वितीय पुण्यस्मरण आहे त्या मातोश्री वैकुंठवासी हौसाबाई जयराम पाटील आणि यांचे हे द्वितीय पुण्यस्मरण आणि त्यांच्या आठही लेखनांत सर्वांनी मिळून या ठिकाणी हे मातीचे केलेलं हे पुण्यस्मरण आहे. जीवनामध्ये आई हा सर्वांमध्ये 3 गोष्टींना संत मान्यता देतात. एक मातृदेवो भव, दुसरं पितृदेवो भव आणि आचार्य देवो भव. त्याच्यानंतर मग अतिथी देवो भव वगैरे काय ते म्हणतात.
परंतु या तीन गोष्टी संत वाङ्मयामध्ये प्रामुख्याने मांडल्या गेलेल्या आहेत. शेवट आचार्य देव हो. आचार्य म्हणजे सद्गुरू, गुरु नाही. गुरु अनेक असतात माणसाला. दत्तात्रयाला 24 गुरु आहेत. किती? 24. पण सद्गुरू मात्र एकच. म्हणून मातृदेव हो. आईला मोठी किंमत आहे. पण मी म्हणतो आई कशी असावी? तर शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आई मदलसा राणीसारखी असावी. कशी? मदलसा राणी ह्याचं तुम्हाला माहिती. मधलं सगळं करून वाचलं माऊलीचं. पोराला उद्देश कर. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा वरी चर्म घातले रव रव दुर्गंधी त्या अमंगल देहाला काय म्हटलेले म्हणतात स्मरत्या हरिहरा. तरी त्या भगवंताचं स्मरण अशी आई पाहिजे. नाही तर आपल्या आया उद्देश वेगळाच करतात. आईने सांगितलं आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आत्म्याचं आणि ईश्वराचं मिलन करायला सांगते ती आई. दुसरी एक आई सांगितली मैनावती. दुसरी आई काय सांगितली? मैनावती. कुणाची आई? गोपीचंद राजाची आई. तरणा पांड देखणा पोरगा पाहिला. 1600 बायका होत्या नाही का, आंघोळ घालत होत्या गोपीचंद राजाला. आणि सज्जावरून पाहिलं खाली. एवढाच देखणा याचा बाप होता, पण काळाने याला ओढून गेला. माझ्या लेकराचं काहीतरी कल्याण झालं पाहिजे. माणसाचा देह मिळाला एवढा सुंदर देवाने दिला. म्हणून डोळ्यातून पाणी आलं आणि तो थेंब गोपीचंद राजाच्या अंगावरती पडला. सज्जात उभ्या होती. मातोश्री सज्जात उभ्या मैनावती. राजा म्हणला पावसाचा दिवस नाही, थेंब पडला कुठून? म्हणून वरती पाहिलं तर आईच्या डोळ्यातून पाणी. बऱ्याच आया पोरासाठी रडत्यात बरं का, पण वेगळ्या कारणासाठी रडतात. इंजिनियर व्हावा, डॉक्टर व्हावा रडत्यात आया. पण ही आई आहे ती त्याच्यासाठी नाही रडत. मग राजा पळू वरती गेला. म्हणला आई बोल, ज्या कुणी डोळ्यानं तुला दुखवलं असेल तर त्याचा डोळा काढील. कुणी हाताने दुखवलं असेल त्याचा हात काढील. सांग तुला कोणत्या राणीनं दुखवलं का? अरे म्हणजे मला कोण दुखवणार? मला दुखवण्याची कोण हिंमत करील? कारण मी गोपीचंदाची आई. मग रडतेस का बाळा? माणसाचा देह एवढा अनमोल दिला, या देहाची किंमत करता येत नाही. आपल्या बरोबर का तुम्ही म्हणता आम्हाला आज तुम्हाला दे, त्यानं दिला याची किंमत करता येत नाही. अनमोल असा देह आहे. आणि या देहानं जर एक गोष्ट केली नाही तर अख्खा देह व्हायला जातो, अख्खा जन्म व्हायला जातो. 84 लक्ष योनी फेराव्या लागतात. आई सांगते गोपीचंद राजाची. मग आईने काय करावं असं तुला वाटतं? तर म्हणले गुरु करावा, सद्गुरूची शरणागती पत्करावी अशी वाटते. तरच या देहाचं कल्याण होऊ शकतं. काय म्हणले मी? तर आणि तरच. दुसरं कोणत्याही गोष्टीने या देहाचं कल्याण होऊ शकत नाही. फक्त सद्गुरूच्या शरणागतीनंच या देहाचं कल्याण होऊ शकतं असं सांगते ती आई. आणि आज या लेकरांची सुद्धा आई हौसाबाई. आता ह्यांची लेकरं सुद्धा खूप भाविक आहे, खूप भाविक आहे. आणि हे जे संस्कार असतात ना ते आईचे असतात. अशा मातोश्री आणि त्यांचंही तृतीय पुण्यस्मरण. आणि त्या निमित्तानं आता कीर्तन करायचं म्हणजे कसलं बी नाही. सर्वात श्रेष्ठ दान ज्ञानदान आहे. काय आहे? ज्ञानदान आहे सर्वात श्रेष्ठ दान. 2 प्रकारचे दान. पहिलं दान आहे ज्ञानदान, दुसरं दान आहे अन्नदान, तिसरं दान आहे गोदान.
चौथं दान आहे भूदान, मग वस्त्रदान आहे, सुवर्णदान आहे, त्याच्यात अनेक दान आहेत, पण सर्वश्रेष्ठ दान आहे ज्ञानदान. ज्या ज्ञानदानाची किंमत करताच येऊ शकत नाही, पण ते ज्ञानदान पाहिजे. वर्ष श्राद्धाला काय ठेवावं म्हटलंय तर ज्ञानदान ठेवावं म्हटलंय, पण ज्ञान म्हणजे काय बोला तपास नाही. कीर्तनकार बोला जर तपास नसेल, ज्ञान कशाला म्हणायचंय? तर तू काय दान करणार नाही काय? म्हणून वर्ष श्राद्धाला ज्ञानदान झालं पाहिजे. आणि ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. दुसरं ज्ञान सांगून उपयोग नाही, ते संसारिक ज्ञान आहे. काय संसारिक ज्ञान सांगून काय उपयोग आहे का? नाही, कारण संसारच असा आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार लटिका व्यवहार आणि सर्व हा अनुभवानी कशात सांगतोय त्याच तत्वानी त्याच ज्ञान सांगावं. ते मुळातच लटके काय लटक कसं काय? आमची बायको कसं काय लटकी? आमची पोरं कसं काय लटकीच? लटकीच स्वप्नात स्वप्न कितीही जरी खरं वाटलं तरी उठल्यावर स्वप्न कधी खरं नसतं. आता तुम्हाला पोरं सोरं किती खरं वाटतो, पण चलो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळी राहते निराळे रांडा पोरे सकळ. हरणाला मृगजळ कितीही खरं वाटलं, हरणाला मृगजळ कितीही खरं वाटलं तरी मृगजळ हे कधी नसतं का? मृगजळ नसतं का? मृगजळ असतं, पण हरणाला जे दिसतं ते मृगजळ कधीही नसतं. मृगजलवत लक्षात घ्या, माऊली ज्ञानोबा म्हणजे ज्ञानाचे सागर आहे. तुम्हाला जे वाटतं ते ज्ञानोबारायांनी सांगितलेलं नाहीच आहे मुळात. तुम्ही तर कुणाचे मायबाप म्हणजे आई बाप सोडून द्या, आणि तसं नाही ते राजा. मला एक गोष्ट सांगा, मृगजळ असतं का नसतं? हा हुशार आहे तुम्ही, सगळी जनवाले दिसत आहे मला, म्हणून मी आपली विचारते. मला बी काही माहित नाही,
हे कसं आहे माहितीये का, माझं नाहीये, माझ्या सद्गुरूंनी काही गोष्टी मला सांगितल्या, बाबा हे असं आहे तसं आहे, आणि त्यांच्या कृपेने काही का होईना 2 शब्द मी बोलतोय, बाकीच काहीच नाही. असं मला ते ज्ञानी वगैरे समजायची गरजच नाही. हा लय येणारी मृगजळ आहे का नाही, हा तुम्हाला काय वाटतं बाबा? असेल त्याच्या पुढे अजून जाऊन सांगतो. हरणाला जे दिसतंय ते मृगजळ नसतंय, मृगजळ असतंय पण हरणाला जे दिसतंय ते नसतंय. मग मृगजळ कोणतं असतंय? मृगजळ दिसे साच पाण्या माझा प्रश्न अजून खोल आहे. तुम्हाला जर आणखीन आकलनात आलं तर बाबांचे ते ज्ञान आहे. बाबा म्हणायचे मृगजळ नाही का, नसतं तर दिसलंच नसतं, नसलं तर दिसलंच नसतं. मग मृगजळ नाही का, आहे पण हरणाला दिसतंय ते नाही. जगत नाही का आहे, जगत आहे पण तुम्हाला दिसतंय ते नाही. मग जगत काय आहे तर ब्रह्म आहे. मुद्दा बघा, मुद्दा कसा आहे तो बाबांचा मुद्दा आहे. हे आपलं खायला हे आपल्या टपुऱ्याची बसण्याची गोष्ट. हरणाला दिसतंय ते मृगजळ, मृगजळ नाही तो सूर्यकिरण आहे. तो मृगजळामध्ये ट्रान्सफर झालेला आहे. म्हणजे मृगजळ सूर्यकिरण आहे, लक्षात ठेवा. मग सूर्यकिरण नाही का, सूर्यकिरण आहे म्हणून मृगजळ आहे, पण हरणाला दिसतंय ते नाही. तसं जगत नाही का, आहे ब्रह्मरूप आहे, आपल्याला दिसतंय तसं नाही. आपण काय पाहतो, झुराळ माकाड फोकाड कुत्र मांजर नाही का, हे पाहतो आपण, पण ते तसं नाही, ते ब्रह्मस्वरूप आहे. आलं लक्षामध्ये? हेच ज्ञान आहे, बाकीचं काही नाही. म्हणून वर्षश्राद्धाला ज्ञान सांगणारा भेटावा, तरच त्या मातेला बी पुण्य काहीतरी प्राप्त होईल. नाही तर गप्पा हाणणारे तर अनेक येतो. ते संजय भाऊ मला म्हणजे नाही बाबा तुम्ही चालू, मला कशाला लय लांब बाबा ते नाही का, पार ते आमच्या गावाकडून यायची लांब, आणि इकडं तुमच्याकडे आल्या तुम्ही पार वलाच झालो, मला तू आता घालताय. नाही बाबा तुम्ही चालू आहे, माझ्याकडे सद्गुरूने दिलेलं आहे काहीतरी, वाटण्याचा प्रयत्न मीही करतो, कुठंतरी जाऊन तो करायचा आहे. तुमच्या इथं येऊन करेल, त्यालाच आत्मज्ञान म्हणतात. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपणाशी आपण या नावे ज्ञान. अरे ज्या कीर्तनातून मी कोण आहे हे कळलं नाही, देव कोण आहे हेही कळलं नाही, ते काय कीर्तन आहे का? काय कीर्तन करायचं? म्हणून सांगितलं जातं संसाराचं ज्ञान. बघा आता कसं आहे, मृगजळ नाही पण कोणतं नाही, हरणाला दिसतं ते नाही. मग मृगजळ आहे कोणतं, सूर्यकिरणाच्या रूपात. तसं जगत नाही, लटिका व्यवहार सर्व हा संसार. मग संसार लटका आहे का नाही, तो तुम्हाला वाटतोय तो लटका आहे. खरा संसार आहे ब्रह्म. खरा संसार कोण आहे? ब्रह्म आहे. ते कसं काय लटका असं, तर तुम्हाला जेव्हा तुम्ही जे पाहता ते लटके, बायको गोरं गोरं ढोरं, मग ते काय आहे तर ते आहे ब्रह्म. मग ब्रह्मरूपाने तुम्ही पाहता का संसार? नाही पाहत ना. ब्रह्मरूपानं जो संसार पाहतो तो संसार जगतो, तो संसार पाहतो, तो संसार करतो, लक्षात ठेवा. पण ब्रह्मरूपानं जो पाहत नाही, वेगवेगळं पाहतो, तो अज्ञानी आहे. आता गंमत अशी आहे, मला सांगा साप केव्हा होता का?
आता तुम्ही त्याची ऐकणारी मंडळी हा मला सांगा, दुरीच्या सापा साप कधी होता का? रस्त्यानं चालला एक जण, अंधार पडलेला आणि त्याला साप दिसला. घामाघूम झाला विचार, घामाघूम झाला विचार. त्याच्या ते पायात ब्या आरखा जरा असं पायात पोट मारलं ते, त्याला वाटलं चावला. पाय गेला बघितलं तर 2 ठिकाणाहून रक्त बी आलेलं होतं. एवढं सगळं झालं, तो काय म्हणला? चावला. साप चावला, अंगाला घाम आला, तो घरी जातो, तोंडाला फेस आला. तेव्हा काय डॉक्टर विक्टर नव्हती. मग साप उतरवणारा बोलावला. त्यानं काय केलं? लिंबाचा पाला खायला दिला त्याला. लिंबाचा पाला खाल्ला. कसा लागतोय? कडू लागला. मिरच्या खायला दिल्या. कशा लागत्या? तिखट लागते. म्हणलं याला साप चावलेला नाही, लक्षणं तर नाही, लक्षणं तर नाही. मग बॅटरी घेऊन आला आणि बॅटरी घेऊन आल्याच्या नंतर मला चला आपण दोघं जण जाऊ, कुठं चावला ते सांग. पाहिलं तर तंबूची दोरी होती, तंबूची दोरी. साप होता का? काल होता का? आज आहे का? उद्या असेल का? जगत आहे का? कालही नव्हतं, आजही नाही आणि उद्याही नसणारे जगत. मग काय आहे ते? दोरी आहे. ती दोरी आहे, साप नाही. साप ही तुमची कल्पना आहे, ती खरी दोरी आहे. तसं जगत ही तुमची कल्पना आहे, ब्रह्म हे खरं आहे. लक्षात ठेवा. एवढंच काय अवघड. जगत नाही, नाही हो नाही, तुम्ही पाहताय ते तर नाहीच नाही. पण जगत काय आहे? जगत ब्रह्म आहे. चांगलं जर शोधून पाहिलं, ब्रह्मविद ब्रह्मई भवती, ब्रह्मविद ब्रह्मई भवती. जे ब्रह्माला जाणतात ना ते ब्रह्मच होतात. ज्यांना ब्रह्मच कळत नाही ते कधीच ब्रह्म होऊ शकत नाही. हो, अशी तरी गंमत आहे बा. पण ते म्हणतात दोरीच्या सापा भिवूनी भावा, भेटी नाही जीवाशिवाय. अरे या जगतामध्ये एवढा रमला, जे जगत नाहीच, कालही नव्हता, आजही नाही, उद्याही नसणार आहे, त्या जगतामध्ये तू एवढा रमला की जे मूळ ब्रह्मस्वरूप आहे ते विसरून गेला. म्हणून माऊली म्हणतात तटिका व्यवहार सर्व हा संसार आणि वाया येर धार. तुमच्या दृष्टीने जे गटार आहे ते कालही समुद्र होतं, आजही समुद्र आहे, उद्याही ते समुद्रच होणार आहे. तुमच्या दृष्टीने ते गटार आहे, तुम्ही त्याला गटार म्हणता. त्याच्यात तो तुमचा अज्ञानपणा असू शकतो, परंतु तो समुद्रच आहे. तसं जीव हा आजही उद्याही परवाही ब्रह्मच आहे. त्यांनी किती स्वतःला देह समजले, काही उपयोग नाही. मला सांगा, तुमचा श्वास तुम्ही घेता का नाक घेतो? तुमचा श्वास तुम्ही घेता का नाक घेतो? हा, ते कीर्तन ऐकलेच नाही. माझ्या समर्थ सद्गुरूचं जर कधी कीर्तन ऐकलं असतं तुम्ही तरच तुम्हाला कळलं असतं. आता हे काही सांगणारे आहेत का? यांची पोटं जळायला लागली म्हणून चाललंय त्यांचा उद्योग. माझ्या समर्थ सद्गुरू सांगायचे, कीर्तनाचा पहिला शब्द असायचा, पाहुणे चांगला विचार केला तर तुम्ही देवा. हा शब्द आहे, पण हा शब्द अंतिम सत्य. तुम्ही स्वतःला काही समजा, आता ओढा समजा, गटार समजा, नदी समजा, पण अंतिम सत्य तो समुद्र आहे.
तसं आता तुम्ही स्वतःला काही समजा, बायको समजा, पोरं समजा, गुरं समजा, ढोरं समजा, पण अंतिम सत्य आहे ब्रह्म. या जगतामध्ये एकच सत्य वस्तू होती, आहे आणि राहणार, ते म्हणजे ब्रह्म. आणि तुम्ही सुद्धा त्यामुळे काय आहात? ब्रह्मच आहात. पण काय झालं नेमकं? स्वतःला जन्माला आल्यापासून मी देह हे मानतोय. काय मानतोय? मी देह आहे असं स्वतः जन्माला आल्यापासून मानतोय. आता तुम्हाला काय वाटतं? तुम्ही देह आहात का? वाटतंय तसं? पक्क म्हणाले खात्री. मी राजाराम जगताप, कोळगाव डोळत, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. देश काल वस्तू त्याच्याही पलीकडे मी आहे हे विसरून गेलोय आपण. मला देशही नाही, मला कालही नाही, आणि मला वस्तूही नाही. मी वस्तू सुद्धा नाही. वस्तू भेदा कुणीतरी असावा, पण कुणीच नाही तसा. बाबा म्हणायचे महाराष्ट्रात सगळे राहिले ओरडून. त्यांचा शब्द नाही सांगत मी, कडक हे जरा. सारे ओरडून राहिले पण काहीच फरक पडत नाही कोणात. का बरं? म्हणले बांधलेला आहे. काय म्हणले? आता मला सांगा, तुमच्या समजा तुम्ही पाहुण्याकडे गेला आणि एक वाघासारखं कुत्रे असं टेन्शन, पण त्याला साखळीने बांधलेलं, तुम्ही त्याला बेताल? साखळीने बांधलेले बेताल तुम्ही त्याला? नाही बेला. आणि मर्क कुत्र आहे बुवा, त्याला उठवत नाही नीट, ते झोपलेले बांधलेलं नाही ते, पण झोपलेलं आहे तिथं दारात. तुम्ही काय म्हणता लाभून? पाहुलं कुत्र धरा, मर्क आहे माझ्यासारखं, मर्क आहे माझ्यासारखं. काय त्याला उठवू दिली नाही. ताकद काय आहे? पाहुलं त्याला धरा. आणि वाघावानी पण बांधलेले, त्याच्या भुकण्याने काय होईल? त्याला कोणी? मग तसे हे भुकून राहिले अख्या महाराष्ट्रभर, पण बांधलेले आहेत ना. आशा, अपेक्षा, आकांक्षा, गाडीचा हप्ता बिप्ता, त्यांचा काही फरक पडू शकत नाही. फरक पडायला पाहिजे कसलं? मर्क असले पण मोकळं पाहिजे. लक्षात येतं तुमच्या? हा, मोकळा जर साधू असेल ना, महाराष्ट्र पेटून टाकतो माझा बाबाने पेटा. महाराष्ट्र मोकळा होता तो, बांधलेला नव्हता कशाला. भेद मावळला पाहिजे. देश, काल आणि वस्तूचा भेद मावळला, मग कळतं अरे हे संपूर्ण विश्व ब्रह्म. अहो मला एक सांगा, 8 दिवस त्याला बसायला वेळ होता का? ज्यानं भागवत सांगितला कुणी? मला भागवताची उत्पत्तीच कळत नाही, कुठून आलं काय. भागवत हा 2.5 अक्षराचा. किती? पहिला. म्हणजे ज्यावेळेस भगवान परमात्म्याला हंस रूपानं ब्रह्मदेवाला उपदेश केला, किती? 2.5 अक्षराचा भागवत. त्या 2.5 अक्षर समजण्यासाठी 4 श्लोक सांगितले, त्याला चतुश्लोकी भागवत म्हणते. मुक्ताबाईंनी तो अगदी सोप्या भाषेत मांडलेला आहे. चतुश्लोकी भागवते. मुक्ताबाई त्याचं वर्णन करतात बरं का. ब्रह्मादिसे ब्रह्मा
काय आपलं भाग्य एक आहे की हे समजून घ्यायच्या लायकीचं तरी बाबांनी बनवलं आपल्याला. अहो काही काही जन्माला का आले तेच माहित नाही. काही काही लोकांना ते जन्माला का आले हेच माहित नाही. हो, जनावरांसारखं जगत राहतात फक्त ते. जसं आपल्या दारामध्ये असणाऱ्या गाईच्या पंजीनं काय केलं, गाईच्या पंजीनं तरुण झाली, 4 गुरी 4 कालवाडा, उडून खाल्लं, मागून शेण दिलं, मधून दूध दिलं. कोणी आपल्या त्या दारातल्या गाईच्या पंजीनं. आजीनं काय केलं, सेम तरुण झाली, 2-4 कालवाड 2-4 गुरी, उडून खाल्लं, मधून दूध दिलं, मागून शेण टाकलं. आजीनं तेच केलं. आईनं तिच्या काय केलं असेल तेच, उडून खाल्लं, मधून दूध दिलं, मागून शेण टाकलं, 2-4 कालवडी 2-4 गुरी नेली. आणि ती काय करते, ती बी तेच करते. आता आपण काय करतो पहा, आपल्या पंजाने काय केलं, तरुण झाला, पैसे कमावलं, बायको केली, 2-4 पोरं 2-4 पोरी, गेला मरून लग्न करता करता पंजा. आज्याने काय केलं, आज्याने तेच, तरुण झाला, बायको शोधली, 2-4 पुरी 2-4 पोरं, लग्न करता करता गेला मरून कर्जबाजारी हो. आपल्या बापाने उद्योग काय केला, सेम, बायको केली, 2-3 पोरं 2-4 पोरं, लग्न करता करता बेजार झाला, करता मरून गेला. आता आपला उद्योग काय चाललाय, जर शिकणं आपल्यात काय फरक आहे, हा हे काय मेळ बसला, कशाला जन्माला आलोय, काही नाही, काही नाही. उठावलं मग उठतोय, खातोय, का जगतोय माहित नाही, कशासाठी आलो, कुठून आलो, कुठं जायचंय तपास राजा मेला पंजा मेला उठा उठा जागा पाठी आणि पंढरी वाचोनी. कोणती पंढरी, जाती तर झोपडं बांधून राहा, त्या पंढरी झोपडं बांधून राहा. अरे कालातीत पंढरी आहे, त्या पंढरीत वास करायला सांगितलं आहे. कालातीत पंढरी हरी विना जन्म, पंढरीच्या बाहेर जगणं म्हणजे नरक आहे. पंढरीच्या बाहेर जगणं म्हणजे नरक आहे आणि पंढरीत जगणं स्वर्ग आहे. जसं हरी विना जन्म, नरकाची पैदाना. मग हरी कुठे आहे, हरी म्हणजे आपलं स्वरूप. स्वरूपाच्या बाहेर जो जीवन जगतो तो नरकातच जगत असतो. तो अगदी बंगल्यात राहू, नाही ते हाती बसू, नाही तर सोन्याच्या आंबारीत येतो, तो नरकातच आहे. हरी विना जन्म. तुमच्या लक्षात आलं काय विषय सांगत होतो आपण, कोणाचं वाक्य दे बघा बघा. कोणी अनुसंधान काय, भागवताचं अनुसंधान चालू, भागवताचं अनुसंधान चालू. भागवत म्हणजे काय, श्रीमद भागवत महापुराण. मी मुक्ताबाईंचं प्रमाण दिलेलं आहे. एकची सोने नाना परी लेणे. माझ्या बाकी काही लक्षात राहत नाही बरं का, पण गेलं की येते ना, ते सद्गुरूंची कृपा आहे. नाही तर संसारात मला येडच म्हणते. हे काय कळत नाही संसारात, येडच नाही. हा इकडं अनुसंधान नाही, हात डाळत आहे. माझ्या सद्गुरूंना असं अनुसंधान लावून दिलेले ढळू शकत नाही रे. तर आपला विषय असा चालला की एकची सोने नाना परी लेणे. म्हणजे जसं
पहिलं सोनं होतं, त्या सोन्याची ईट होती, त्याचं तुकडं काढलं, एकाचं डोरलं बनवलं, एकाची नथनी बनवली, एकाची डुलं बनवली, फुलं बनवली, सगळं बनवलं. आकार वेगवेगळे झाले, नावं वेगवेगळी झाली, बरोबर ना. पण एक दिवस त्याला राग आला, सोनाराला, त्याने ते खलबत्त्यात घातलं त्यांच्या आणि उठलं, पुन्हा सगळं ईट करून ठेवलं. पहिलं काय होतं, सोनं, बरोबर, आकाराला आलं तरी सोने पण मोडलं नाही त्याचं, आणि आकार गेलं तरी. तसं जगत बनायच्या आधी ब्रह्म, आता जगत बनलंय, सगळे आकार दिसत आहेत, तरी काय आहे, ब्रह्मच आहे. आणि जगत संपलं तरी ब्रह्म शिल्लकच राहणार. हे आहे कशात आहे, चतुश्लोकी भागवतात आहे. हे समजून सांगितले की तू बी तीच वस्तू आहे. हंसो 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 हंसो, उपदेश आहे तो, तू ती वस्तू आहे. म्हणजे रूपे ब्रह्मा उपदेश श्री हरी. आणि तो अडीचाक्षरी महामंत्र समजण्यासाठी 4 श्लोक सांगितले. किती? 4 श्लोक सांगितले. त्यातलं मुक्ताबाईंचं वर्णन आहे ते, एकची सोने नाना परी लेणे. त्याने 4 श्लोकातच भागवत संपला आणि 4च दृष्टांत दिले मुक्ताबाईंनी, सगळा भागवताचा सार काढला. याच्यापेक्षा वेगळं काय आणखी. आता ते 4 श्लोक, अशी गंमत झाली की एक दिवस 17 पुराण लिहिले व्यासमहर्षींनी, नाही का. सर्व लिहिलं, जेवढं लिहायचं होतं तेवढं अख्खं लिहिलं, पण आनंद नाही, समाधान नाही. म्हणून जंगलामध्ये रडत बसली. कोण? व्यासमहर्षी. आणि नारद तिथून चालले होते. तेव्हा व्यासमहर्षींना पाहिलं रडताना. म्हणजे महाराज, तुमच्या एवढा ज्ञानी माणूस या जगात नाही, आणि तुमच्या डोळ्यात पाणी खुशाल रडताय, काय भानगड. म्हणजे मला समाधानच लाभलं नाही बघा. मग तुम्हाला 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण वाचून समाधान लागल? ज्यांनी लिहिलं त्याला नाही लागल, मग तुम्हाला लागल? वाचा, होऊ द्या तुमचं. व्यासांनी किती लिहिलंय? व्यास उच्चिष्ट जगत असं म्हणतात ते. जगात जेवढं लिहिलेलं आहे तेवढं व्यासांनीच लिहिलेलं आहे. पार गीता असेल, अष्टावक्र गीता असेल, पुराण असतील, सगळं त्यांनीच लिहिलेले. मग ज्यानं लिहिलं त्याला समाधान नाही लागलं एवढं लिहून, आणि तुम्हाला ऐकून लागायचं का? आता बसा बोललं, लागू शकत नाही ते. मग समाधान लागलं नाही म्हणजे अजिबात. ठीक आहे, माझ्या सद्गुरूनं मला चतुश्लोकी भागवत सांगितलेलं आहे, त्याचं ज्ञान मी तुम्हाला देतो. त्याच्यावरती तुम्ही 18वं पुराण घ्या. आणि मग 3 बोटं छातीला लावली, आणि ती 3 बोटं व्यासांच्या कपाळाला नारद महर्षींनी लावली, आणि ते आत्मज्ञान सगळं त्यांच्यामध्ये घातलं. तेव्हा आनंद वाटला, समाधान वाटलं, आणि त्या समाधानातून श्रीमद भागवत महापुराण हे 18वं पुराण लिहिलं गेलं. हे बसते लग्न लावीत तिथं पुराणात आहे का? भागवत कथा ऐकली का? कथाकारच सोन्याच्या अंगठ्या घालून बसत होते. कथाकार कथत कुथत कसा तरी 8 दिवस काढितो. त्याचं लग्न लाव आहेर गोळा कर, त्याचं लग्न लाव आहेर गोळा कर. शंकराच्या लग्नात आहेर गोळा करावा यांनी. बघा आता ते फकीऱ्या गडी त्या काय आहे आता त्याचा संबंध सांगा बरं. इतके भाव वाटेल. भागवत महापुराण काय आहे हे समजलं. एक जनक राजाकडे माणूस जायचा भागवतकार, आणि जनक राजाला कळायचा मला तुम्हाला भागवत सांगायचा, एकदा तुमच्या दरबारात भागवत व्हावा अशी माझी इच्छा आहे. आता जनक राजा म्हणजे काय?
विजयी. जनक राजा म्हणला असं करा, मला 1.5 महिना काही सवड नाही, राज्याचं जरा कामकाज चाललंय, 1.5 महिन्यानी तुम्ही पुन्हा भागवत वाचून या, मग आपण भागवत करू. ते पुन्हा 1.5 महिन्याने आले. म्हणलं महाराज मला असं वाटतं की तुमच्या दरबारात माझा भागवत व्हावा. जनक राजा म्हणला आता कामकाजात लयच व्यस्त आहे मी, 1.5 महिन्याने पुन्हा एकदा भागवत वाचून या, मग आपण भागवत करू. ते पुन्हा गेलं पण पुन्हा आलंच नाही. ते 4-5 महिन्यांनी जनक राजाने प्रधानाला सांगितलं, प्रधानजी ते भागवत सांगायला आलं होतं ते आपण आलंच नाही म्हणले महाराज. ते हा म्हणले कुठं राहतंय कुठं ते पत्ता काढा म्हणले, आपण जाऊ भेटायला. पत्ता काढला आणि भेटायला गेले. जनक राजा स्वतः गेलेले आहेत भेटायला. आणि जनक राजा म्हणले महाराज तुमचा भागवत ऐकायचा होता, तुम्ही आलेच नाहीत करायला. म्हणले मला भागवत कळला. काय म्हणले ते महाराज, काय म्हणले, मला भागवत कळला. मला भागवत कळला कशावरून? इच्छा संपली करायची. काय जन्म मरण संपलं कशावरून? कुंडली संपली म्हणून मी आलो नाही. मला खरा भागवत कळला. खरा भागवत काय आहे? वासना शिल्लक राहिली की जन्म मरण भोगावंच लागते. एक जणांनी मला त्या दिवशी विचारलं, होय बाबा जन्म मरण खरंच असतं काय? म्हणलं जो स्वरूपात जात नाही त्याच्यासाठी सगळंच आहे. जो स्वरूपामध्ये समाधी साधत नाही त्याच्यासाठी सगळं आहे. नरक आहे, स्वर्ग आहे, सप्त पाताळ आहे, ते सगळं 14 भुवन आहे, सगळं आहे. पण जो स्वरूपात जातो त्याच्यासाठी एकच गोष्ट आहे, ब्रह्म. त्याला कशाचा जन्म मरण? आलं लक्षामध्ये? आता ज्यानं भागवत सांगितलं त्याला टाईम होता का? मुळात ते परीक्षिती राजाला भागवत सांगितलं त्यावेळेस परिस्थिती अशी झाली की परीक्षितीला 7 दिवसात सर्पदंशानं मृत्यू असा शाप मिळाला होता. आणि ते इकडं तिकडं साधू संतांकडे गेलं. सगळे साधू संत बसलेले आहेत. अशा साधू संतांच्या सभेमध्ये गेलेले आहेत आणि त्यांना विचारलं 7 दिवसात मला मोक्ष मिळेल, तो कशाने मिळेल हे सांगा, कारण 7च दिवस माझ्याकडे बाकी आहे. सगळे हवालदिल झाले. 7 दिवसात कुणाला मोक्ष मिळू शकत असतो? कोणतंही पारायण करायचं जरी झालं, कोणतीही गोष्ट जरी 7 दिवसाच्या आत होऊ शकत नाही. म्हणली 11 दिवस 21 दिवस असं काय आहे ते पुढं बरंचले काय. तर कोणी काय केलं? आणि तिथं कोण कोण होतं? वशिष्ठ मुनी बी होते. कोण कोण होतं बघा आता? वशिष्ठ मुनी, वशिष्ठांचा मुलगा, वशिष्ठांचा वरून नाही खालून जाऊ, शुकांचे वडील
व्यास महर्षी. व्यास महर्षींचे वडील पराशर. पराशरांचे वडील शक्ती. शक्ती नव्हते, शक्तीला खाल्लं होतं. कुणी खाल्लं? ब्रह्मराक्षसाने खाल्लं. कुणाच्या? दुसरा होता ना यशोमित्र, त्यांची. ते नव्हता फक्त तिथं, नाही तर सगळी होती. ते शक्तीचे वडील सुद्धा होते. शक्तीचे वडील कोण? वशिष्ठ महाराज. वशिष्ठ, शक्ती, पराशर, व्यास आणि शुक. लक्षात? शुक नव्हते, सगळे होते तिथं. राजा पंचा सहित यांच्या सगळे ऋषीमुनी जमलेले. आणि त्यांच्या ऋषीमुनीमध्ये प्रश्न विचारलाय परीक्षित राजानं, 7 दिवसात मोक्ष मिळेल असं साधन सांगा. नारद मुनी सुद्धा हवालदिल झाले. कोण? नारद. का बरं हवालदिल झाले? नाही बाबा, एवढं झटपट साधन नाही काय. एवढं झटपट साधन एक जणाकडे आहे गड्या म्हणले, पण तो येईल म्हणून सांगता येत नाही. कोण? चला मी घेऊन येतो त्यांना. शुक महाराजांना. गेले तर शुक झोपले होते वाळूत. निहार सकाळच्या पारी कवळ्या उन्हाला असं मस्त झोपलेलं होतं. ते नागडच, कपडे नव्हते अंगावून, काय नाही काय. फकीर्या काय म्हणते त्याला? आपल्या पास बघितलाय का तुम्ही एखादा फकीर? फकीर म्हणजे कपडे घातल्याला फकीर नव्हे. अरे तुमच्या आमच्या सारखाच फकीर असतो, माणूसच असतो पण फकीर असतो. फकीर म्हणजे त्याची कसलीही इच्छा शिल्लक नाही, त्याला फकीर म्हणते. आता मला सांगा, ज्याची कसलीच इच्छा शिल्लक नाही तो कशाला कीर्तन करील, कशाला कथा करील? तर नारद मुनींनी हात जोडलं, म्हणले तुम्हाला एक विनंती. म्हणले काय? म्हणले त्या परीक्षित राजाला 7 दिवसात सर्प चावून मारायचा शाप मिळालेला आहे आणि त्याला मोक्ष द्यायचा आहे आणि तुम्ही तिथवर चला. ते लागलं हसायला. कोण? का हसायला लागलं? काय महाराज, या जगात जर सगळं ब्रह्मच आहे तर जन्म कुणाला आणि मरण कुणाला? सांगा आता तुम्ही, कुणाला जन्म आणि मरण? भागवत ऐकला तो सुद्धा कुठं जातोय, आणि नाही ऐकला ते बी कुठं जातोय. तुमच्या नाही लक्षात बसलं. अजून फोडून सांगतो तुम्हाला. मडकं फुटलं, आतलं पाणी कुठं गेलं? काय कळलं? समुद्र आहे आणि समुद्रामध्ये एक मडकं घातलं आणि मडक्यात बी पाणी बाहेर बी पाणी, आणि मडकं फुटलं. बोला, पाणी आतलं कुठं गेलं? पाण्याला मिळालं. काय सांगता मोक्ष, काय सांगता जन्म मरण? हा कोचा धंदा आहे तो. समजतंय तुम्हाला? सद्गुरू असं नाही सांगत. ते सद्गुरू असं सांगतात का? नाही. मग कसं सांगतात? अभंगाचं पहिलं चरण.
मोक्षासाठी सांग. हा काय करायची गरज? हा तिथं तर भलतच चाललंय काय काय. कोण वृंदावनात पळाते, कोण काशीला जाते, कोण उटकोडे आणते मोक्षासाठी, कोणी वारीलाच पळाते. काय चालले? काय करावं लागतं मोक्षासाठी? काहीच करायचं नाही. ही अट आहे. काय करू नका काही तुम्ही ब्रह्म आहात का? तुम्हाला ब्रह्म बनायचे आहे हे सांगणारा भेटत नाही. आहे हे सांगणारा भेटत नाही. म्हणून काही करू नका. काही करायची गरज बी नाही. काही जिथं केलं जात नाही त्याला ध्यान म्हणतात. ध्यान म्हणजे काय? ध्यान म्हणजे काय? ध्यान म्हणजे काय? आणि काहीच करायचं नाही. ते म्हणजे घे श्वास आणि घे श्वास. अरे घे श्वास म्हणजे झोपल्यावर तू श्वास घेतो काय? येड्या. वड श्वास, जड श्वास, वड श्वास. मरला ना त्यो. बाबा म्हणायचं नागपुड्यात आणून काय व्हायचं? त्याच्या बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे ना. बुद्धी निश्चय आत्मज्ञान. काहीच करायचं नाही. गप्प बसून राहा फक्त. तुझ्या ध्यानात येईल, तुझा श्वास मनाने चालला म्हणजे तू देह नाही. बघा बरं, तुमचा श्वास कोणी चालवलाय? तुमचं कोणी चालवलं? तुम्ही. खाल्लेलं पचावतं पण तुम्ही. याचा अर्थ तुम्ही करत नाही. याचा अर्थ तुम्ही देह नाही. मग तुम्ही कोण आहात? मग लक्षात येईल. अरे देह तर चाललाय पण मी तर काही श्वास घेत नाही, सोडत बी नाही. फुफ्फुसा मनाने चालल्यात, रक्ताभिसरण क्रिया मनाने चालली. याचा अर्थ मी देह नाही. मग मी कोण आहे? मग मनावर येईल खेळ. मग असं वाटलं मी म्हणे, तुम्ही म्हणे. मग तुम्ही पापच करताय का सारखी? पळत आहे ते मन. तुम्हाला आवडतंय का? आणि तुम्ही मन असता तर तुम्ही आवरलं नसतं का? पाप करण्यापासून वाचला नसता का? याचाच अर्थ मन तुम्ही नाही. मनाचा तुमचा काही संबंध नाही. बरं, ते प्रत्येकाला मन आहेच की. त्याला आहे का नाही? मग हे म्हणे नाक आहे म्हणजे तुम्ही नाक आहे का? प्रत्येकाला नाक आहे की नाही? इंद्रिय. मग तुम्ही नाक आहात का? नाही. नाक स्वतंत्र आहे. तसं मन सुद्धा काय आहे बघा. कळते का बघा बरं का. आणि नाही कळलं ना तर काहीतरी असा पठ्ठ्या सद्गुरू गाठा का नाही. मोक्ष म्हणजे काय हो? फक्त सद्गुरू कसा मिळाला. मुखी नाम ऐसी साक्ष होत. पण गुरु काहीतरी करायला सांगतोय तोवर जुळणार नाही. तिथं काहीच करायचं नाही. मन ज्या अर्थी पळतंय मला आवरत नाही याचा अर्थ मी मन नाही. लक्षात आलं तुमच्या आता इथपर्यंत? मग मी देह बी नाही आणि मग मी मन बी नाही. मग मी कोण आहे? मी वासुदेव मी वासुदेव तत्वता. कारण इथं तीन गोष्टी सांगितल्या. एक देह, एक मन आणि एक आत्मा. या शरीरात किती गोष्टी सांगितल्या? तर मन जे आहे ते शरीर आणि आत्म्याला जोडणारा दुवा आहे. ते
बघा तुमच्या डोक्यात बसते का? तुम्ही घरी गेल्या प्रयोग करा, काहीच न करता फक्त शांत बसा. 15 मिनिटांनी तुम्हाला समजेल तुमचा श्वास मनाने चाललेला आहे. शांत बसल्याच्या, काही न करता बसल्याच्या नंतर तुम्हाला समजेल तुमचं मन पळतंय. याचा अर्थ मी मन नाही. मन पळतंय याचा अर्थ मी जाग्यावर बसले, मन पळते याचा अर्थ मी जाग्यावरला का पळणारा? जाग्यावरला, बरोबर? म्हणजे मी मन बी नाही, मग मी कोण? मी कोण मग? तो जर सर्व जगताला पाहतो तो साक्षी मी आहे. मला सांगा, तुम्ही साक्षी आहेत का जगत आहात? हे कळेल, पण कळो येईल विचारिता ठाऊक आहे सभाग्य संता. संताची गाठ पडली. मग असे म्हणले ना मी, सद्गुरू संत भेटले नाही, बुवाची गाठ पडून काही उपयोग नाही. ते तोंड पाठ्या असतो, लई पाठ्या. ज्ञानेश्वरी म्हणला मागून पाठे माझी, हरिपाठ पुढून पाठे, मागून पाठे, कुठलं बी काही विचारा. मी म्हणलं लटी काव्यावर सर्व संसार म्हणजे काय तेवढंच सांग. हरिपाठात कुठं सांगता येईल? ती म्हणला संसार सगळा लटकाय लटकाय येड्या. अरे जग तू गुतला तू लटका सगळा. संसार सगळा ब्रह्म आहे, ध्यानात ठेवा. लटका नाही तो, ते म्हणते लटका आहे. तू पाहतो ते लटका आहे आणि जे खरं आहे ते ब्रह्म आहे, असं आहे. जाऊ दे, त्याच्याशिवाय ते जुळणार नाही. पहिली गोष्ट लक्षात येईल काय? मी ब्रह्म आहे. ध्यानानं अनुभूती येते. कशानं? आणि ध्यान म्हणजे काय? आपण बी बाबांनी आपल्याला जे काय पहिलं नाम दिलं ते करायला सांगितलं, बरोबर की नाही? करायचं कशासाठी? न करता होण्यासाठी, बरोबर ना? हा, ते बरोबर की नाही? श्वास घ्यायचा 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 घ्यायचा, दमायचं आणि दमल्यानंतर ही एकदम स्वरूपात जायचं. बस संपलं विषय, तिथं काहीच नाही. सगळं करणं कशासाठी आहे? न करणं होण्यासाठी. आणि न करणं म्हणजे ध्यान आहे. लक्षात ठेवा, सोपं आहे ते. आपल्याला प्रभाव सांगितला, बरोबर? अगोदर श्वासावर लक्ष ठेवायला सांगितलं, बरोबर? लक्ष ठेवता 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 ध्यान साधलं. ध्यान साधलं म्हणजे काय साधलं? एकाकार वृत्ती झाली. एकाकार वृत्ती झाली, पूर्ण एक झालो. आता तो आणि मी असं दोन राहिलं नाही. ही वृत्ती झाली. ही कशाने झाली? त्याला ध्यान म्हणतात. ध्यान म्हणजे काही न करणे, बस संपला विषय. करण्याच्या पलीकडे जाणं. हे सगळा उद्योग आपण केलाय म्हणून झालाय. आता जेवढं काय आपल्याला दिसतंय हे कशामुळे झालंय? गेल्यामुळे झालंय. आपण जर चित्तवृत्तीच्या पलीकडे गेलो, चित्तवृत्ती निवृत्त झाली तर काय असेल या जगात? बरं काहीच नसेल ना. ब्रह्म असेल ना सगळं. आपण ब्रह्म स्वरूपाला गेल्यावर खाली काय शिल्लक राहिलं? ब्रह्म, बरोबर की नाही? एवढं तर समजलं. आता ते फल नाही सांगत. मी ब्रह्म आहे. पण कधी हे होईल? तुकाराम महाराज म्हणतात अभंगाचं दुसरं चरण, देह नमना दे माझा ऐसा नमना Oh
देह मी नाही म्हटलं तर उरलेली वस्तू अमर आहे. या शरीरात दोन वस्तू सांगितल्या, एक ब्रह्म आणि एक शरीर, बरोबर की नाही? आत्मान शरीर आणि या दोघांना जोडणारं मन. शरीर तर मी नाही हे तुमच्या लक्षात आलं की मग तुमच्या शिल्लक राहील ब्रह्म. आलं लक्षात? जिथं मन आहे, आता मनाचं काम काय आहे? मनमनाजी मद भक्तो मध्याजी मानमस्कर तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेम. तुम्ही त्या मनाला जो छंद लावताल, तुम्ही जर ब्रह्म नावाचा छंद लावला तर ब्रह्मच होऊन जाता. देव पाहावयासे गेलो तेथे देवची होऊन गेली. आलं लक्षामध्ये? शिल्लक राहील जी वस्तू, ती वस्तू आहे अमर. तिला जन्म नाही, न जायते म्रियते वा कदाच न जायते, जन्माला येत नाही, मरतही नाही, अशी वस्तू आहे ती. आणि ती तुम्ही आहात, अमर आहात. आणि ती वस्तू अमर आहे, तिला मरण नाही. एक जण म्हणलं मला बाबा हे असलं सांगितल्या लोक उठून जातात. म्हणलं मी भिकाऱ्यांचा गुरु नाहीच आहे. काय माझा बाबा बी भिकाऱ्यांचा गुरु नव्हता, श्रीमंताचा गुरु होता. आणि श्रीमंत आणि भिकारी हा काय पैशावर ठरला जात नाही. पण ज्याच्या सर्व इच्छा संपल्या तो श्रीमंत, तोच माझ्या बाबाकडे जाऊ शकतो. त्याची कसलीच इच्छा शिल्लक राहील नाही, फक्त बाबा मला स्वरूपाची प्राप्ती व्हावा एवढीच इच्छा ज्याची शिल्लक आहे तो श्रीमंत. आणि ज्याच्या साऱ्याच इच्छा शिल्लक आहे, मला बंगला व्हावा, मला शेती व्हावी, मला नोकरी लागावी, माझं पोरग कीर्तनकार व्हावं, पैसा कमावं, माझं पोरग नोकरी लागावं, इंजिनियर व्हावं, हे भिकारी. त्याची कसलीच इच्छा शिल्लक राहिली नाही, तो श्रीमंत. लक्षात आलं? तुमच्यात किती श्रीमंत आहे तुमचं तुम्हीच बघा. तुमची जर काही इच्छा शिल्लक असेल, तुम्ही भिकाऱ्याच्या यादीत घ्या. ज्याची कसलीही इच्छा शिल्लक राहिली नाही तो श्रीमंत आहे. श्री म्हणजे देव. लक्षात आलं तुमच्या? धर्मराजानं राजसू यज्ञ केला, पण वाट कुणाची बघत होता? घंटा कधी वाजन स्वर्गात. कोण? धर्मराजा. म्हणला 1.25 महिना झाला यज्ञ चाललाय देवा, एक सुद्धा स्वर्गात घंटा वाजू नाही माझ्या नावाची. म्हणला वाजणारच नाही. का? अरे गाढवाणीशात खाल्लं पाप ना पुण्य कळतंय तुम्हाला? कोण खायला कुणाला घातलंय तो? असा कुणीतरी यावा लागेल तेव्हाच घंटा वाजेल. जो जीवन मुक्त असेल, ज्याच्या सर्व इच्छा संपून गेलेल्या असतील, त्याला फकीर म्हणते. असा कुठे? आणि एक दिवस लागले ना घंटा वाजायला, दाना 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 बंदच नाही घंटा. धर्मराजा देवाला म्हणतो, देवा घंटा बंदच व्हायला, कोण जेव म्हणजे जस उदून कोणतरी असा आलाय आजच्याला. गेला बघायला पण कोणी काय दिसना. देव म्हणला तुला नाही दिसायचा, चल. देवाच्या माग धर्मराजा आणि गेले ना उकारंड्याव. उकारंड्याव एक जण बसला होता, पत्राळ्यावर शीत खात होता, नागडात गडी. म्हणले हे बघ हे येणार धडसे नाही. म्हणला तुला तसं दिसतंय, तुला कापडावाली शाही दिसतात का? अरे कापडावाली तर मूर्ख आहेत ती, आशा आहे त्यांची शिल्लक नसून. त्याची कसलीच आशा शिल्लक नाही. ते हे हो
हे खाताय म्हणून गांठा वाजत. आणि एक शीत खाई तर तुझ्या एका कुळाचा उद्धार करेल, 7 शीत खाई तर 7 कुळाचा उद्धार करेल. असले काय बोलतोय म्हणजे हो. आणि त्यांनी मोजून 7 शीत खाय किती. आणि त्याचा उपकार म्हणून नारद मुनी त्याच्याकडे गेले व्याससुत महाराजांकडे. ते महाराज ते मला यावाच लागेल. म्हणजे का तो मुक्त जे जाऊ दे. अरे समुद्राची वाफ झाली, वाफ होऊन पाऊस झाला, पाऊस कुठंतरी जाऊन पडला, एक दिवस चट समुद्राला जाईल. त्याला काय दाखवायची गरज आहे का समुद्र. त्याचं मूळ स्वरूपच समुद्र आहे, जाईल चट. ज्ञान्यांचं सांगतोय, अडाण्यांचं नाही सांगत. कोण या जगात बद्ध आहे? कुणीच बद्ध नाही. तो हटकून झालाय. मुक्त होता परी आणि घेऊन